हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? ओ बाबा, एक बाईला पुष्कळ दुःखामध्ये आहे. ओ हो हो, व्हिडिओ डिलीट करावा लागला म्हणून. मी सांगितलं होतं ना देवा. तर आत्ता आला रिझल्ट. वाह, काय मस्त. अरे बापरे, असं कोण करतं? तर ते एक सिरियल आहे ना, त्याच्यामध्ये तो असं करतो, काही पण बोलत तर असं करतो. तसं मला त्याची आठवण आली आणि मी पण असंच केलं. तर मैत्रिणीनं, तुम्ही कशा आहात? ओ बाबा, एक जळकुकडीची एवढी जळाली आहे ना, जळाली आहे ना, जळाली आहे ना, तुम्ही विचार करू नका. ह्या बाईने आपल्या एका मैत्रिणीला एवढं रडवलं होतं, एवढं रडवलं होतं. आपल्या माधुरीत आहे ना, हो, एवढं रडवलं होतं, मनाने दुखवलं होतं, पण ती तर काही वाकतच नव्हती. आता ही गोष्ट हगारेचं नाही, दुसरी आहे. परी हूँ मैं परी हूँ मैं विथ डार्क सर्कल. समजून घ्या. परी हूँ मैं विथ डार्क सर्कल. परी हूँ मैं. तर एवढी एवढी उडत होती ही बाई, एवढी उडत होती, मी विचार नाही करू शकत. हिने तर एकीला मैत्रीण केली, एकीला मैत्रीण केली आणि तिला वाटलं की तिची मैत्रीण पण समजून घेईल. आणि ती तर अतिशय उद्धट बाई. ती दिसायला कशी आहे? ती गोपीभाऊची सासू आहे ना, तशी. गोपी भाऊ, कुकर में क्या चना चना चना. तर गोपी भाऊ या सासूसारखी आहे ती बघायला. पुष्कळ मोठी हिटलर आहे बघायला. आणि फक्त स्वामी भक्ती, स्वामी भक्ती. स्वामींना याच्याने आंघोळ करा, स्वामीला त्याच्याने पुसा, स्वामीला असं करा, स्वामीला तसं करा. फक्त व्हिडिओमार्फत. त्याच्यानंतर एक कंटेंट म्हणून घरात कुत्रा पाळलेला आहे. तर ह्या बाईविषयी हिने पुष्कळ छान करून व्हिडिओ केला होता. हो 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 हो. अरे रे, त्या बाईने दोस्ती नाही बघितली. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. असं झालं. ती ती तिची दोस्त आहे, माझी थोडी आहे. चला हिला मी काय कंप्लेंट मारूया. तर मारली कंप्लेंट. आणि रिक्वेस्ट होता, व्हिडिओ डिलीट कर, नाहीतर स्ट्राईक मारेन, जसं टप्प्याने केलं होतं. पण टप्प्याने काय केलं होतं? डायरेक्ट रिक्वेस्ट नाही, डायरेक्ट व्हिडिओच उडवला होता. पण हिने रिक्वेस्ट टाकली की व्हिडिओ काढ, नाहीतर डिलीट मारेन. मग ह्या बाईने काय केलं? व्हिडिओ डिलीट केला. कोण? परी हूँ मैं, मुझे ना छूना मैं परी हुए. कोण? डार्क सर्कलवाली. एवढी परी समजते ना तिला, म्हणजे श्रीमंत परी. असं त्याला मस्त मोठी श्रीमंत परी समजते. असं वाटतं की तिथं इथे पण घर आहे, तिथे पण घर आहे, इथे पण घर आहे, तिथे पण घर आहे. फक्त पैसा आणि पैशाचा माज दाखवून ही परी उडत असते. पण माझ्यात ती परी नाही आहे, परीच्या लायकीची नाही आहे. आथू, परी नाही आहे बाबत, फाथू असं म्हटलं. काय म्हटलं? आथू, परी नाही आहे तू. सडलेला कांदा आहे, कांदा. नासका कांदा आहे यूट्यूबमधला. आणि हा वेळोवेळी लोकांना ते नासलेल्या कांद्याचा घाण वास दाखवतच असतो. असं एक कमऱ्यामध्ये बसायचो, अशी कमऱ्यामध्ये बसायची आणि नाटकं सुरू. कडी लावायची. लोकांना शिकवत होती बाबा. लोकांना, या या तुम्ही गप्प का बसला, या तुम्ही गप्प का बसला, या तुम्ही गप्प का बसला. त्या फंजिता, ये ग परी, तू गप्प का बसले मारी, असं. तर तिला हे केलं, टॅग केलं. त्याच्यानंतर ती वांग्यावलीला टॅग केलं, कोणाकोणाला टॅग केलं, हिला टॅग केलं, करून तिला टॅग केलं आणि तिला टॅग केलं. सगळ्या भांडखोर बायकांना टॅग केलं. कोणी? या भांडखोर बाईने. या भांडखोर बाईने सगळ्या भांडखोर बाईंना टॅग केलं की तुम्ही गप्प का आहात, तुम्ही गप्प का आहात, तुम्ही गप्प का आहात. आणि असं करता मध्ये आला ढिगढॉस, ढिगढॉस. मग हिने रिॲक्शन द्यायला स्टार्ट केली, ढिगढॉस, ढिगढॉसवर रिॲक्शन. मला आपलं चॅनल चालतं आहे ना, तर आपण काय पण करू. काय पण केलं आणि त्या बाईचा फोटो लावला आणि त्या बाईवर व्हिडिओ बनवला आणि त्या बाईने सांगितलं माझा व्हिडिओ काढ.
दम असला तर ठेवायला पाहिजे होता, का डिलीट मारला? बुडामध्ये दम नव्हता, फक्त गरीब बायका असतात ना, त्यांना दाबायला येते ही निर्लज्ज बाई. स्वतःला इथे तिथे फिरते म्हणून ते माझ्या नवऱ्याला अशी बाई नाही वाटणार, माझ्या नवऱ्याला तशी बाई नाही वाटणार, माझा नवरा असं, माझं असं, माझं तसं. घे आता बोंबलत. डिलीट करायला लागला की नाही व्हिडिओ? नाकट गे रे शिरपणाखा की. एकदा तर कापली होती शिरपणाखाची नाक, माधुरीत तिने बरोबर ठेचलं होतं हिला, परत हिचा नाक परत कापलं. ओहो बोलते की ना ही अशा लोकांना काय व्हिडिओ बनवते की ना ते चांगले आहेत, चांगले आहेत, चांगले आहेत, चांगले आहेत. मग तू का बनवते? तू कुठली चांगली आहे? आम्ही तर चांगल्या करायचे आहोत, समजले का बावलट बाई. पण ही म्हणते ओ हो बाबा बाबा काय 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 बोलते बाबा, निर्लज्जा बाई. सदा सुखी, कडी लाव बेडरूमला आणि बस एडिटिंग करत. हो बाबा बिचारीचं एडिटिंग किती वेळेस गेलं असं, कडी लावून बसून. न कोणाला शिकवायचा टाईम, ना किचनमध्ये जेवण करायचं टाईम, नाही पागलपंती करायचं टाईम. आम्ही तर फुल एन्जॉय करतो मुलांसोबत, सगळं फॅमिली हॅप्पी फॅमिली माझी. सगळ्यांबरोबर सगळ्यांना मदत करतो, हेल्प करतो. लास्टला रात्री आम्हाला काय असं नोट बीट करायची काही गरज नाही. असं जे मनात आलं ते ढसा 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 रडत नाही आम्ही, बोलून टाकतो. आणि लाटी कशी लागली? ऊपरवाले की लाटी लगी ना, हां थोडी लेट लगी, ठीक आहे ना, बोलू नको. मी बोलली होती तिला पडणार, आणि दुसऱ्या दिवशी असं कोण बसली होती ना, ती लाठी आता पडली, ठीक आहे ना. तर ही बाई जी आहे ना, चोंबडी 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 आहे. हिला काय आवडतं? चोंबडेगिरी. काय आवडतं? चोंबडेगिरी. नाहीतर बाबा ही बोलायची तिथं लोक चांगले व्हिडिओ करतात, घरातले व्हिडिओ करतात, हो स्वामी सेवा करतात, हो तुम्हाला रेसिपी देतात, हो. मग परवाशी वांगेवलीला का केलं रिॲक्शन? वांगेवलीची एवढी स्तुती करायची, तुम्ही गप्प का, तुम्ही गप्प का, तुम्ही गप्प का, गप्पका 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 करून 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 भागली आणि देवपूजेला लागली. बाबा थकली मी ज्यावर बोलायचे, हिला बोलता 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 मीच थकली. मी थकणार नाही, मी बोलतच राहणार. शहाणी आली, देड शहाणी. कशी पळत गेली होती ती वरचं याच्या ह्याला गेली होती बाबा, ते चपलाचा हार घालायचं प्रोग्रामला. म्हणजे मला माहीतच नाही, मला इकडे फिरवलो मी तिकडे फिरवलो. मॅडम अध्यक्ष मॅडम, ओ बाबा सागऱ्याची लाडकी होती बाबा. सागऱ्याची एवढी लाडकीची, सागऱ्याने म्हणलं तू नाही आले तर बांबू टाकेन, बांबू असं म्हटलं होतं सागऱ्या हागऱ्याने. आता सागऱ्या हागा गप्प बसलाय, पण मी नाही गप्प बसणार. कारण मलासुद्धा ही एवढं घाण बोलली होती ना, सगळा बदला निघाला. तेव्हा मी टप्प्यावर व्हिडिओ बनवले, आणि काही लोकांना व्हिडिओ बनवले. तर हिला बुडाला आग लागली, कळलं का? हिच्या मैत्रिणीने, आता जाऊ दे तिच्या मैत्रिणीचा व्हिडिओ चॅनल डिलीट झाला होता, तरीसुद्धा मी असं विचार केला होता जाऊन दे ती चांगली आहे म्हणून तिचं मी त्या दिवशी थोड्या वेळासाठी, कोणीही नाही केला होता, तिला सगळ्यांनी व्हिडिओ करून सगळ्यांनी शेअर केले होते तिच्यावर व्हिडिओ. जा रे जा रे जा रे जा रे गेला. ओ नाईट बाबा मी कुठे होती मलाच माहीत नाही. गाणं आलं आणि मी नाचतच राहील, बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. एवढा आनंद झाला ना, उद्या मी लाडू पेढे वाटणार कोणाला? गरिबांना देणार मी उद्या लाडू पेढे, काहीतरी देणार, मात्र गरिबांना काहीतरी देणार. तुम्ही मला आनंद झाला, एवढा आनंद झाला ना. 100 हरामखोरचे व्हिडिओ कुठे उडतील तेव्हा या हरामखोरीचे एक व्हिडिओ उडेल. असं आहे. म्हणजे 100 × 1 100 हरामखोराचे व्हिडिओ उडायचे
आणि या एक बाईचे व्हिडिओ द्यायचे. म्हणजे समजलं की नाही? 100च्या बरोबर ही बाई आहे थर्ड क्लास बाई, थर्ड क्लास बाई, थर्ड क्लास बाई. ओ ओ ओ ओ. मला जाम हसायला, जाम मजा आहे. माधुरीताई बघा, स्टार्ट झाली आहे केकाची बारी. बरोबर आहे की नाही? बाकीचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक. हां, माझा विषय काय होता? हां, ही जी मैत्रीण हे लोकांनी लाईव्ह घेतल्या होत्या बसून बसून, एवढी मोठी यूट्यूबर, तिला माहीत नाही का? अरे मोठे मोठे जे टेकवाले असतात बडबड का बोलत असतात की 3 चॅनल एकाच याच्यामध्ये लिंक करू नका म्हणून सांगतात, प्रत्येक वेळेला सांगत असतात, तरीसुद्धा आगाऊ. तर मी सांगते माझं काय सांगायचं होतं की जेव्हा हिचं चॅनल गेलं, असा व्हिडिओ आला या मैत्रिणीचा, तेव्हा मी फक्त थोड्या वेळासाठी लिंक शेअर केली होती. तेव्हा तिचे माझ्या प्रकारे 600 काहीतरी सबस्क्रायबर होते. आता मी शेअर केली म्हणून नाही, तिच्यात काहीतरी आहे म्हणून तिचा व्हिडिओ लोकांनी बघितला, पण मी पण शेअर केली थोड्या वेळासाठी शेअर केली. कारण तिने अगोदर हे केलं होतं, नंतर आमच्याविषयी तिने मागून गेम खेळले, ते काही नाही. पण माझ्या मैत्रिणींना काही आहे त्यांना पण माझ्या राग आला की मी का शेअर केली. ठीक आहे, तर ते पण समजून घेतील. कारण एकदा कुठेतरी मदत केली होती टप्प्याच्या टाईमला, त्यासाठी मी शेअर लिंक केली होती. थोड्या वेळ ठेवली आणि जेव्हा बघितलं तिचं 1000 सबस्क्रायबरवरती झाले, तेव्हा मी कम्युनिटी डिलीट मारली. ठीक आहे, मी 2दा शेअर लिंक केली होती, एकदा डिलीट केली, एकदा परत ते. पण ह्या लोकांनी व्हिडिओसाठी थांबले का? कारण हे होते भगचोदी. हे होते ह्या लोकांना व्हिडिओमधून काय करायचं होतं, पैसे कमवायचे होते. आम्ही तसं नाही करत. ह्या लोकांनी जे म्हणजे हिने तिच्यासाठी व्हिडिओ टाकला की असं तिचं उडालं चॅनल असं, मग तेव्हा त्याच्या अगोदर हिने काही कम्युनिटीला टाकलं नव्हतं की माझ्या बिचारे ताईचं चॅनल उडालं आहे, सबस्क्राईब करा. 25-26 हजार ह्या लोकांचे सबस्क्रायबर होते ना. की जे 25-26 हजार सबस्क्रायबर होते, हिने एक टाकलं असतं तर ताबडतोब थोडे चढले असते. नाही, पण आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. मग काय, कडी लाव आतली म्हणजे बेडरूममध्ये आणि घ्यायचं आणि पॅडमधून बसून बोलायचं आणि बोलायचं. बेडरूमला कडी लावायची आतून आणि बसायचं. तसं आहे. आता या व्हिडिओनंतर सुद्धा तिचं पागलपंती करेलच ती, सांगता येत नाही. कारण जरा पुअर इन रिॲक्शन आहे. 0 पुअर रिॲक्शन असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या. आम्ही पण भाव नाही देणार. पण मला खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला ना, जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा आग लागायची. आग लावे काकूला आग लागायची. आणि हिने आग लावले आहेत पुष्कळ, तुम्हाला माहिती नाही मैत्रिणीनो, पुष्कळ आग लावले आहेत ह्या बाईने. समजलं का? ही बाई तुम्ही समजू नका, दोस्त करते ना, मागून खंजर खूप असते ही बाई, खरोखर. एवढं म्हणजे हिला सगळीकडून हाकलेलं आहे. आता फक्त बिचारी एक मायकेमध्ये, ससुरालमध्ये तर पाय टिकतच नाही. पण मायकेमध्ये आहे. नशीब देवा, तिथून हकलून देऊ नको. तू माझं सगळं ऐकतो ना, तर हे ऐकून ठेव, नाहीतर बिचारा न घर की न घाटकी होऊन जाईल. देवा, ते एक असू दे. तर बाकीचा मैत्रिणींनो समजून घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि मी जे काय बोलू ना, समजून घ्या तुम्ही, वाईट वाटून घेऊ नका. अगं तुला नाही का शेवडे, तुला काय वाट लागणार, तुझं तसलीच आहे. काय बोलतात त्याला, कडीला आटली मी नाही टाकली, असं काहीतरी म्हणतात बाबा. ही पण तसलीच आहे. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. समजलं का? बाय बाय.